समेत आहेत या 40+ चे संलग्न असलेले एक स्पेशल स्कोरर अल्पेश दादा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपणही आयोजन करता त्यावेळेस आपणही त्या गोष्टीचं भान ठेवतोय, तसंच इथेही आपण थोडंसं कॉपरेट दाखवायचं आहे. 40+ क्रिकेट हा क्रिकेट नसून तर एक पारिवारिक खेळ आहे आणि पारिवारिक खेळामध्ये एकामेकाला सहकार्य करायचं आहे आणि तुमच्या सहकार्याने स्पर्धाला उंचांक मिळेल. आणि खरोखरच या तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ चे मी धन्यवाद व्यक्त करेन की आपल्यामधून आपल्याशी हृदयस्पर्शी झालेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय बलवंत पाटील शेठ यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. कारण असं म्हटलं जातं की दुसऱ्याला प्रेम देणं ही खूप मोठी गोष्ट असते, परंतु दुसऱ्याकडून प्रेम मिळवणे ही त्याहून अधिक मोठी गोष्ट असते. आणि आपण पाहू शकता हृदयस्थ झालेलं स्वर्गीय बलवंत पाटील शेठ यांच्यासाठी ही राबवण्यात आलेली ही स्पर्धा, म्हणजेच त्यांचं प्रेम या भिवंडीवाशांसाठी, त्यांचं प्रेम या पिंपलास गावावरती आणि त्यांचं प्रेम या पिंपलास टीम वरती आपण पाहतोय. आणि म्हणून तर त्यांची प्राणज्योत आपल्यामध्ये जिवंत तेवत ठेवण्यासाठी ही राबवण्यात आलेली ही त्यांच्या प्रेमाखातर स्पर्धा तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील शेठ चषक 2020. आजचा दुसरा दिवस मित्रांनो. काल अप्रतिम खेळ पाहायला मिळाला अष्टविनायक ठाकूरबार संघाने आणि पहिल्या दिवसातून सरस ठरले. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना त्यामध्ये गावदेवी रांदोली संघ एक सामना विजय झालेला आहे. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव वर्सेस अमर कासने. रफ अँड टफ सामना दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय जे कल्पेशजी मस्के, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. आमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय कल्पेशजी मस्के, माझा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपणास आमंत्रित केलं जातं. निश्चितच चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एखादी स्पर्धा म्हटली की आपण नियमांचं पालन करणं गरजेचं असतं, तर पंचांना एक विनंती आहे की आपण ही स्ट्रिक वॉर्निंग करून आपण ही ग्राउंडच्या आतमध्ये लवकरात लवकर खेळ चालू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. निश्चित तुम्ही आम्ही सर्वजण सारखेच आहोत, पण एखादी स्पर्धा म्हटली की अटी व नियम येतात आणि त्या अटी व नियमांचं पालन केलं तर निश्चितच त्या खेळाला खूप महत्त्व वाढतं आणि तेच आपल्याला इथे करायचं आहे. तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील शेठ चषक 2020 स्पर्धा म्हटली की फक्त 4 दिवसांची नसून त्यामागे असलेली पडद्यामागील मंडळी असतील, पडद्यासमोरील मंडळी असतील, या सर्वांच्या मेहनतीने फुललेलं हे ग्राउंड अप्रतिम देखणं चिकणं आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजन यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हचं प्रेक्षेपण प्रिन्स न्यूज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. SSS नेटवर्क या चॅनलद्वारे 613 वरती ही स्पर्धा आपण पाहू शकता चॅनलवर. तर आपण पाहू शकता या इव्हेंटसाठी अगदी तन मन धन अर्पण करून या स्पर्धेला एक उच्चांक मिळवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली असे आमचे जवळचे सन्माननीय जगदीश म्हात्रे असतील, घनश्याम भोईर असतील, संतोष मडवे असतील, हर्षल म्हात्रे असतील, कायराम पाटील, छत्रपती नागावकर, राजन पाटील, सदानंद पाटील असतील, दिनेश मस्के असतील, दीपक म्हात्रे असतील, या सर्वांचं खूप मेहनत आहे या इव्हेंटच्या मागे. पडद्यामागील जी कोणी असतील तर त्यांचंही या क्रिकेटला लागलेलं योगदान त्यांनाही माझा नमस्कार आहे. चला कासने संघ खरोखरच उशीर होत आहे, थोडंसं कॉपरेट करायचं आहे. कारण काल बघितलं आपण आपल्याला वेळ कमी पडला, एक सामना खेळायचा राहिलं आणि आज तसं न व्हावं म्हणून प्रत्येक टीमने ही लक्षात घ्यायचं आहे की वेळेत येऊन वेळेत सामना चालू करायचा आहे. आणि यापुढे जर 4 षटकांमध्ये 4 षटक समाप्त झाल्यापर्यंत जर एखादा संघ येत नाही त्याच्यावरती कमिटी काही निर्णय घेऊ शकते. तर असं काय न होता आपण वेळेस हजर राहून नाणेफेक करायचं आहे. तर सुरुवात होते पहिल्या चेंडूच्या फेकीची.
यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त केली, गतीला कमी केली होती आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं सुरुवात मात्र इथं चांगली झालेली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून नाना गोंधले. पुढचा चेंडू यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा येत नाहीये. एक अगली वेगळी शैली पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही स्लोअर चेंडू हाताळता त्यावेळेस निश्चितच फलंदाजाला थोडंसं मशागत करावं लागते फटकेबाजी करण्यासाठी आणि तेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा लेग बायचा येतो. एका धावेने संघाचा अकाउंट मात्र इथं ओपन होत आहे. जितेंद्र आणि भरत ही जमेची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटमन या वेळेस अगल्या वेगळ्या शैलीने मारण्याचा प्रयत्न होता. इथेही बीट करतोय फलंदाजाला. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन नेहमीच प्रत्येक सामन्यांमध्ये आपण पाहतोय नाना गोंधले यांची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची होते आणि सुरुवात चांगली करून देता येतं प्रत्येक मॅच मध्ये. इथेही अप्रतिम चेंडू हाताळला होता, बॅटची कडा घेतलेली होती, परंतु आपण पाहिलं की शॉर्ट थर्डमॅनचा जो खेळाडू होता थोडासा वाईडीस उभा होता. परिणाम स्वरूप आपण पाहिलं फक्त आणि फक्त एक धाव अर्जित करता आली भरत यास. चांगली आपण पाहतोय गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस ओहो वॉड शॉट, चेंडूला स्टेअर केलेला आहे, चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर. यावेळेस चेंडू जाईल चौकारासाठी. निश्चितच संघर्ष चिकाटी आणि मेहनत तुमच्याकडे असेल तर निश्चित यशालाही पर्याय नाही आहे. कधीपासून आपण पाहत होतोय की भरत आणि जितेंद्र एक स्ट्रगल करत होते नाना गोंधले यांच्या गोलंदाजीवरती. इथं मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे, परंतु आपण पाहिलं चांगलं पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. त्या दरम्यान आपण पाहू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सन्माननीय मान्य श्री कल्पेशजी मस्के साहेब, आपण कुठे असाल तर प्लीज स्टेजवरती यायचं आहे, या मंचावरती यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. पहिले षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावफलकावरती धावा जमल्यात त्या 7. 4 षटकांचा मित्र सामना आहे. या 40+ फॉर्मॅटमध्ये 40+ धावा जमणं गरजेचं आहे, कारण फाईट स्कोर मानला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकता नाना गोंधले यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील. याउलट फलंदाज इथं मात्र हात खुले करतील का हेही पाहण्यासारखं राहील. फलंदाज बाद होणारा जितेंद्र आपण पाहिला, यांनी आपल्या संघासाठी फक्त एक चौकाराच्या सहाय्याने 5 धावा जमा केल्या आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय नितीन येतोय डावाला सावरण्यासाठी. तर पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी पाहायला मिळेल, कारण अतिशय स्फोटक फलंदाज गणला जातो या भिवंडी तालुक्यामध्ये 40+ माध्यमातून. तर आज या ग्राउंडवरती त्यांची कशा प्रकारे कामगिरी होईल हे पाहण्यासारखं राहील, कारण आपण पाहतोय ज्याचा बोलबाला होतोय, ज्याचं सातत्य असेल आणि सातत्य जर तुम्ही ठेवाल तर निश्चितच तुमच्या नावाचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाहीये. असं म्हटलं जातं की पाण्याच्या थेंबाने सुद्धा दगडाला होल पडतं, परंतु त्याला सातत्य हवं लागतं. तर ते सातत्य पाहायला मिळते का या 2 फलंदाजांच्या माध्यमातून हे पाहण्यासारखं राहील. दुसरा गोलंदाज येतोय शरद शेलार. या वेळेस आपण पाहिलं अप्रतिम चेंडू हाताळला, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळतोय.
मोह बनवला होता मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु बॅटला अवरण्यात आलं कारण चेंडूची जी दिशा होती ती योग्य आणि अप्रतिम होती. पुन्हा एकदा शरद बोलतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगली सुरुवात शरद याने सुद्धा केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव रूपाने हाताळलं, ज्याप्रमाणे नाना गोंधली यांनी सुद्धा आपण पाहिलं की पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता. यावेळेस पुढील चेंडू इथं मात्र फटक्यावरती जोर धरलेला आहे. चेंडू येतो ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकच धाव मिळेल. जेवढ्या फटक्यावरती ताकद झोकली होती तेवढ्याच जोमाने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं नाना गोंधले यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या होती ती 1 बाद 8. धावफलकावरती धावा 8 लागतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा मित्र सामना आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा टर्न होतंय गोलंदाज. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झपावत आहे त्याच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करेल अवसर फक्त होतं ते म्हणजे 2 धावांचं. एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानत धावफलकाला हालत ठेवताना पाहतोय, कारण मोठे फटके लागत नाहीये. एक चौकार जर सोडला पहिल्या ओव्हरमध्ये तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शरद यांच्या माध्यमातून. यावेळेस ओहो व्हाट अ शॉट. चेंडू ज्या वेळेस बॅट मधून निघाला त्यावेळेस त्याच्यावरती मोहरत लागली होती 6 धावांची. बिग हिट बिग हिट बिग हिट 6 धावांसाठी. इथं मात्र आपण पाहू शकता धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या वाढून होते 6 धावेने 16 धावा. निश्चितच ज्याच्या नावाचा डंका नेहमीच वाजत असतो त्यांच्याच बॅट मधून निघाला एका स्फोटक फटका 6 धावांसाठी. षटकार. थोडासा विचार करावा लागेल या वेळेस गोलंदाजाला की पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळू, कारण अतिशय देखणा क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता त्यांच्या बॅट मधून. आणि ज्या वेळेस क्वालिटी फटका लागतो त्यावेळेस निश्चितच गोलंदाजाला विचार करावाच भाग पडतोय की नेक्स्ट चेंडू कशा प्रकारे हाताळू. आणि थोडंसं कानमंत्र सुद्धा त्यांच्या सहकार्याने गोलंदाजास दिले की कशा प्रकारे चेंडू हाताळसेल तर पाण्यासारखं राहील की कशा प्रकारे पुढील चेंडू टाकण्यात येईल. कारण आपण पाहू शकता फलंदाजाला फक्त एकच चान्स असते, परंतु गोलंदाजाला पुरेपूर 6 चेंडूंची मुभा असते हाताळण्यासाठी. तर पाण्यासारखं राहील की हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. गोलंदाज टर्न होते. यावेळेस ओहो हाही देखना फटका. पाहायचाय काय घडतंय. चेंडू जात सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चित दादा आपण पाहतोय की धावसंख्या जमवण्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 7 धाव होते. इथं थोडीशी फटकेबाजी करणं गरजेचं होतं, पण दादा ते दाखवून दिले नितीन यांनी. याच दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय गावदेवी भादवाड या संघाचं. प्रल्हादजी नाईक आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे. हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बिग बिग लॉंग लॉंग वे षटकार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच्या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झाले आमच्या गावचे प्रतिष्ठित समाजसेवक उद्योजक कल्पेशजी मस्के साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर गावदेवी भादवाडा संघ या ठिकाणी दाखल होते. संघाचा संगणक आणि त्यांची इतर सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. कालिका माता खारबाव या संघाचे तडाखेबाज फलंदाज महेंद्र पाटील यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मात्र व्हॅल्यूम मला वाटतं आवाज पाहिजे पोचत नाहीये. केबल जॉईंडर आपणास एक विनंती असेल जो काही तांत्रिक बिघाड आहे आपण तो थोडासा दुरुस्त करायचा आहे. खारबाव परिसरामध्ये आपलं व्हॅल्यूम आवाज पोचत नाहीये. टेलिकास्टचा या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा हाय स्कोर आहे तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरबा संघाच्या माध्यमातून 65 धावांचं
आणि सर्वाधिक वैयक्तिक स्कोर आहे गणेश ठाकरे यांच्या नावी 2 मॅचमध्ये 35-35 धावांचं. इथं मात्र तो रेकॉर्ड तुटतो का हे पाहण्यासारखं राहील, कारण नितीन आज भन्नाट फॉर्ममध्ये दिसतोय. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकता 18 धावांवरती खेळतोय. नानू येतोय नवीन गोलंदाज, स्ट्रायकरमॅन भारत. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिलं, दिशा थोडीशी भडकली जाते. पंच आमच्याकडे बोलतायत, एक अवंतर धावेची खून करून वाईटचा इशारा देत आहेत. एका धावेचा भरणा होतोय, एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकतोय 27 आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑफसाईडच्या दिशेने येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडेल काय बिघडेल, आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. निश्चितच दादा नेहमी म्हणत असतात की अति घाई संकटात नाही, आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. फटका खूप चांगला होता, त्याहून अधिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच परिणाम स्वरूप थोडीशी हलगर्जीपणा पाहायला मिळाली फलंदाजाच्या माध्यमातून, आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालं. परंतु एक 40+ एक वैशिष्ट्य आहे की फलंदाज ज्या वेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत येतोय त्यावेळेस त्यांचं टाळ्याने स्वागत केला जातोय. म्हणजेच आमचं कधी कुठं आणि कसं आउट व्हायचं हे ठरलेलं असतं. या वेळेस बिग हिट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? हो, जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मोठा फटका षटकाराच्या सहाय्याने येतोय 6 धावांसाठी. निश्चितच या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता 34. अजूनपर्यंत आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली, विकेटची हॅट्रिक पाहिली, षटकारांची हॅट्रिक पाहिली नाहीये. तर पाहूया या चेंडूवरती षटकाराची हॅट्रिक सादरीकरण होते का हे पाहण्यासारखं राहील. नितीन ऑन द फायर, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेस ओहो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. थोडीशी हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु पाहू शकता पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटचा इशारा देतात, कारण थोडंसं उजवीष्टी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पस्तीस धावा धावफलकावरती. यावेळेस ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव राहतो चेंडू. बऱ्याच कालानंतर आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकता 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी दिशा भडकली जाते, उजेष्टी सोडून जातोय, आणि या षटकातील हा तिसरा व्हाईट आपण पाहतोय. थोडीशी गोलंदाजी लाईव्ह विचलित पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. काय घडेल पाण्यासारखं आहे, आणि इथं मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, चौकार होतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता 40. लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या फॉर्मॅट मध्ये ती धावा हव्यात, ती धावसंख्या मात्र फलकावरती लागलेली आहे 40 धावा. आता इथनं ज्या येणाऱ्या धावा आहेत त्या निश्चितच न्यू मिलन पायगाव संघाच्या गोलंदाजासाठी महत्वपूर्ण असतील, दिलासा देणारा असतील, मनोबल वाढवणारा असतील. पुन्हा एकदा तयार होतोय नितीन. या वेळेस बॅटची कडा घेतलेली आहे आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच आपल्या संघासाठी खूप काही करून गेले, आणि ज्या वेळेस अशी कामगिरी होते निश्चितच सर्वाधिक सुख आनंद जर कोणाला मिळत असेल तर संघ नायकाला. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली नितीन यांची, आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत पाहू शकता डगआउट मध्ये. वैयक्तिक आपण जर त्यांचा विचार केला तर 3 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा तब्बल आपल्या संघासाठी जमा केल्या, आणि आपण पाहू शकता संघाचं स्कोर आहे तो म्हणजे 40 धावांमधील 28 धावा जमा केल्या.
यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे 3-40. भादवड संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. भादवड संघाचे जर इथे उपस्थित असाल तर कृपया आपली रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर होणारा सामना जो आहे तो या सामन्यातील विजेता संघ आणि भादवड संघ. तर भादवड संघ आला असेल तर कृपया रिपोर्टिंग करायचे, आपण आल्याची नोंद करायची आहे. धन्यवाद. वेलकम. सन्माननीय बालचंदजी मस्के साहेब यांसाठी इकडे शुभ आगमन झालेले आहे. ज्यांच्या सौभाग्यवती पिंपलास ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि त्यांचे सरपंच होत्या आणि त्यांचे यजमान बालचंदजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. सन्माननीय व्यासपीठावर आजच्या या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी एक प्रतिष्ठित नागरिक आमच्या गावचे ज्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि त्यांचे यजमान सन्माननीय बालचंदजी मस्के साहेब यांसाठी शुभ आगमन होतंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. अंतिम शेवटचं षटक आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं आपण पाहिलं तर फील्ड प्लेसमध्ये चुकी पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिस फील्ड पाहायला मिळाले. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्येला आकार मिळाला आहे चौकाराच्या साहाय्याने. 47 ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक स्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय कुंदन यांच्या माध्यमातून आलेला हा चौकार. येणाऱ्या ज्या पण आता इथनं धावा जमा होतील निश्चितच फलंदाज दुसऱ्या इनिंग मध्ये करत असताना थोडस गर्दनगाल ठरेल. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू जोपर्यंत उचलला जाईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती ती 49. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या स्पर्धेचा हाय स्कोर आपण जर पाहिला तर 65 धावांचा आहे. निश्चितच ओपन मध्ये सुद्धा संघनायकाने म्हटलं होतं की 50 धावा क्रॉस करू आणि ते म्हटल्याप्रमाणे होत आहेत. यावेळेस ऑन साईडला चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जेवढा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जातोय. कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय रामदास यांच्या माध्यमातून आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. निश्चितच या षटकातील मला तरी वाटतं शेवटचा चेंडू असावा तर पाण्यासारखं राहील. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा होत आहेत. आतापर्यंत स्कोर बोर्डवरती धावा 51 धावा जमा केलेल्या आहेत. हेही विसरून चालणार नाहीये कारण अमर कासने संघ हा छुपा रुस्तम संघ आहे. कुठल्याही संघास भारी पडू शकतोय परंतु आज मला तरी वाटतं नारायण सरांची कमी निश्चितच त्यांना भासेल. परंतु 51 धावा या तेवढ्याही मागण्या नाहीत ज्या पद्धतीने अमर कासने संघ आहे. या वेळेस पाहू शकता शेवटचा अंतिम चेंडू निर्धाव जातोय.
51 धावा धावफलकावरती जमा त्याने 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. या 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण होईल हे सांगण्यासाठी सज्ज होतील या भिवंडी तालुक्यातील 40+ क्रिकेटच्या खेळाडूंच्या गळ्यातील ताईत एकच वादा आमचा मोहन दादा. थँक्स, धन्यवाद मनोजी ठाकरे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास त्यांचे यजमान सन्माननीय बालचंद्र मस्के साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. मी स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर तुफान पिंपलास संघाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय. शुभ आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स भादवड संघाचं संघनायक आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपले इतर सहकारी यांचंही मनापासून स्वागत. संजयभाई मात्रे, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर चला मित्र, आपण जातोय व्यासपीठावर. कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करायचं. या ठिकाणी मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जो संघ आहे तुफान पिंपलास संघाच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान होत आहे. अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान ज्यांच्या सौभाग्यवती आमच्या गावच्या माजी प्रथम नागरिक सरपंच त्यांचे यजमान भालचंद मस्के साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या आयोजकांच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय आणि या ठिकाणी या अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर तुफान पिंपलास या संघाच्या माध्यमातून केले जाते. मी जगदीश मात्रे यांना विनंती करतोय आपण या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचंय. चेंडूची फेक करायची आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तुफान पिंपलास क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृतिचषक 2020 या स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. चालू सामना 2 संघांमधून तालुका क्रिकेटमध्ये नामांकित संघ आपण पाहतोय. अमर कासने विपक्ष न्यू मिलन पायगाव. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहिलं तर न्यू मिलन पायगाव संघ प्रथम फलंदाजी करतो. 4 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 51 आणि विजयाचं लक्ष ते 52 धावांचं. नाना आणि रामदास ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. प्रति षटकाचा मित्र आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. निश्चितच प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे. तो अमर कासने संघाला. सलामी जोडी रामदास अगेन्स्ट नाना गोंधळी. नॉन स्टिकसाठी नाना गोंधळी स्ट्राईक रोटेट करतोय रामदास. तर सलामी गोलंदाज न्यू मिलन पायगाव संघाचा प्रदीप. संजयभाई मात्रे यांचं या ठिकाणी जर शुभ आगमन झालं असेल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. पहिला चेंडू सुंदर सॉफ्ट रे अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून विकास कुठेतरी चेंडू थोडंसं मिसफील करतोय मात्र फक्त एकदा मिळते ती फलंदाज रामदास याला पुन्हा एकदा शुभ आगमन होते या स्पर्धेसाठी. तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आहे कल्पेशजी म्हस्के साहेब आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमानायचं आहे. एक डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आपण पाहतोय. आउटफील्ड मधून फक्त मला वाटतं कुठेतरी ड्रेसिंग कंप्लीट नाहीये आणि पंचांकडनं पॅनल्टी घोषित केली जाते. हे षटक संपल्यानंतर आम्ही पॅनल्टी घोषित करणार. षटक संपल्यानंतर पॅनल्टी ऍड करणार आहोत.
तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. पहिली धाव रामदासाच्या बॅटमधून आपण पाहिली. आता मात्र लेक्शमच्या थोडासा बाहेरचा चेंडू बघा एक्झिट काय घडलंय. चेंडू निश्चित कुठं ब्रश झाले बघायचंय. लेग बाईटचा हिरा आहे तो पंच, तटस्थ पंच, नामी पंच आणि स्पर्धेचा स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे यांच्याकडनं लेग बाईटचा इशारा, 1 धाब्याचा निर्वाळा. धावसंख्या होती ती बिनबाद 2. स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी चेंडूला शॉर्ट अँड पुल केलं जातं. चेंडू मिडविकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया एक्झिट कशा प्रकारे काय घडतं या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली होती. दुसरे धावेचा मोह, अतिघाई आणि संकटात नाही. धाव घेण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचं तुमचं कॉलिंग. धाव घेताना कॉलिंग दोन्ही खेळाडूमधून होणं फार गरजेचं असतं. कॉलिंग झालं नव्हतं आणि अनुस्वरूप आपण पाहिलं फलंदाज नाना गोंधी याला मात्र मैदान सोडावं लागतं. पहिला फलंदाज बाद होतो अमर कासने या संघाचा नाना. नेक्स्ट फलंदाज जेवण. भगवान भाऊ जेवण केलं का? जेवण जातोय. वेलकम बंडूजी मडवी. या ठिकाणी मात्र सुरेख फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडूपासून थोडासा विभक्त, चेंडूच्या लाईनपासून थोडासा विभक्त आपण बॅट पाहिली. चेंडू बॅट पाडीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 1-3. विजयाचं लक्ष्य बघूया एक्झिट काय घडतं या ठिकाणी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. कुठंतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. कॉट बिहाइंड फलंदाज बाद होतोय. जयवन ह्याला मैदान सोडावं लागतं. बाद झालेला फलंदाज जयवन याला पाहतो. नेक्स्ट फलंदाज नरेश जातोय. चला जे 30चं सर्कल आपण त्याला लगेच क्रॉस करायचंय. वेल कमी घ्या. येणारा फलंदाज आणि जाणारा फलंदाज. यानंतर गावदेवी भादवड. गावदेवी भादवड संघाचा संगणक आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. लगेच विजेत्या संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे. त्या अनुषंगानं संघाचा संगणक आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. आपलं रिपोर्टिंग आपण करायचं आहे. प्रदीप या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात बॅट फक्त चेंडूला पुश केलं जातं. चेंडू शॉर्ट सेली मिड ऑफला येतोय आणि 1 धावेने अमर कासने या संघाची धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-4. तर 2 धावांची पेनल्टी आहे. न्यू मिलन पायगाव संघाला 2 धावा मी ऍड करतोय. अमर कासने आपण लक्ष द्या. आपली धावसंख्या होती ती 6. क्रिकेटचा फेस्टिवल पाहतो. क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. क्रिकेटचा बिग शो पाहतो. क्रिकेटचा महासंघ. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित आणि यंग जनरेशन एक उद्योजक आणि क्रिकेट असो की कुठला क्रीडा क्षेत्र असो निश्चितच ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय कल्पेश म्हस्के साहेब आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि आमच्या संघाचे कोच बंडू माडवी यांच्या शुभ हस्ते त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान डॅसिंग अंदाज ज्यांचा आपण पाहतोय कल्पेश म्हस्के साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान होतोय.
या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आहे आणि त्यांचे या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून बंडू मडवी यांच्या शुभ हस्ते केले जातात. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतोय अमर कासने सांगायला दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजीवर सांभाळतो विकास मुकादम. चला प्लीज वेल कमी घ्या. गावदेवी भादवड आपण आल्याचं रिपोर्टिंग करा प्लीज. लगेच विजेत्या संघाशी आपल्याला 2-2 हात करावे लागतील. त्या अनुषंगानं संघाचा संघनायक प्रथम आपलं रिपोर्टिंग फार महत्वाचं आहे. आपण आल्याची नोंद करा. आणि चला प्लीज वेल कमी घ्या. विशेष करून जो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो विकास राईट आर्म राऊंडचा मारा. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आणि निश्चित धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न फलंदाजाची अंगलट येतोय. फलंदाज मला वाटतं नरेश याला मैदान सोडावं लागतं. फलंदाज बाद होतो नरेश. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज नेहमीच एक आक्रमकता ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय शरद. अमर कासने संघातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज शरद मैदानामध्ये जातोय. स्थायिक रोटेट करण्याची संधी फलंदाज रामदास याला. रेल्वेचं इंजिन अतिशय सुरळीतपणे चालवतो. बघूया बॅट कशा प्रकारे चालते. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू बघूया आउटफील्ड मध्ये अतिशय अप्रतिम झेल. संघनायक जितू भाळेकर यांच्याकडनं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. आउटफील्ड मध्ये अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. फोर्स केलं होतं. हॉपडीवर चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं होतं. मात्र चेंडू शॉर्ट मिडॉनला आपण पाहिलं होतं. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून संघाचा संघनायक जितू भाळेकर याचं पाहिलं आणि फलंदाज मात्र रामदास यांना मैदान सोडावं लागतं. चौथा फलंदाज अमर कासने संघाचा बाद होतोय. आता मात्र संघातील सर्वात बिन्नीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. निश्चितच सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत या जोडीला मैदानामध्ये थांबणं अत्यंत गरजेचं आहे. भगवान आणि शरद. विकास वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरे षटकातून पंचांकडे गाठ घेतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. आता मात्र संघातील सर्वात विस्मृत फलंदाज शरद याच्याकडे चांगली अबडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. आणि बघूया आवश्यकता आहे धावांची अमर कासने संघाला. आता मात्र आउट ऑफ स्टंपचा मारा आपण पाहिला. अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. पंच सुरेशजी घरत यांच्याकडून. अवांतर धावणे संघात धावसंख्या एक दोन पुढे सकते ती 7. अतिशय चांगला चेंडू परिपूर्ण बीट करतो फलंदाजाला. उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली. चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. फलंदाज शरद याला थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने के माफी ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणतो आपण डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट झाला होता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 4-7. अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू मिडविकेट रिझन मध्ये जातो. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरे धाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न. आणि बघूया एक्झॅक्ट काय घडतंय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. मला वाटतं सुरक्षित फलंदाज. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 9. विजयापासून अजूनही बराच धावा दूर आहे. तब्बल 52 धावांचं लक्ष्य आहे. दुसऱ्या षटकाला आपण प्रारंभ पाहतो. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आता आपण ज्याच्या गोलंदाजी मध्ये विकास मुकादम. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. भादवड संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय की प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करायचं. चालू सामना संपताच लगेच
आता मात्र निश्चित लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू चेंडू नॉनस्टॉपला जातो. एक्झिट बघूया काय घडतंय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण जगदीशाचं. वन प्लस टू अशा एकंदरीत 3 धावा. आणि निश्चितच ज्या धावा असतात कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणार असतात. आपण पाहिलं होतं अतिशय खराब चेंडूची फेक झाली होती. वाईट चेंडूची फेक झाली होती. ओके, या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं फोर्स केलंय. बघूया एक्झिट काय घडतंय. आउटफील्ड मधून अनिल कुठेतरी चेंडूला अडवतोय. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 14. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. लगेच आपण अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फलंदाज लाईन पासून थोडासा विभक्त, चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहिला. मिडल ऑफ बॅट निश्चितच चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज शरद याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय अमर कासन्या संघ. तर उर्वरित अजूनही 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून तब्बल 38 धावा दूर आहे. प्रति षटकात आपण विचार केला तर 19 धावांची आवश्यकता प्रत्येक षटकामागे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. मात्र संघातील तडाखे बंद असे फलंदाज आपण पाहतोय. शरद आपण लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 14. अजूनही विजयापासून तब्बल 38 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून कशा प्रकारची फलंदाजी होते, कशा प्रकारची गोलंदाजी होते याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होते म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसई O2 मनोज ठाकरे. धन्यवाद मोहनजी भोईर. आपण पाहू शकता आता मात्र 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामध्ये 19 धावा जमा कराव्या लागतील. थोडंसं आव्हान किचकट ओढ चाललेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य अशी कुठली गोष्ट नाही आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचा समजून आला नाही या फलंदाजास. बीट झाला फलंदाज आणि थोडंसं चकमकीत होतंय यष्टीरक्षक, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव राहतोय चेंडू. अनिल यांच्या पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पुन्हा एकदा टर्न होतोय. अनिल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुढे सरसावून चेंडू ऑन साईडला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या तिथे पाहायला मिळतोय. परिणामस्वरूप 1च धाव मिळेल. एकाहून अधिक काही नाही आहे. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं तुमचं गोलंदाजाला साथ देण्यासाठी, कारण फलंदाज आहे तो फटकेबाजी करणार, परंतु त्यांना थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षण खूप गरजेचं असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय पायगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जातोय आणि झेलला कन्वर्ट करतोय. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथं मात्र आपण पाहू शकता थोडंसं पराभवाच्या छायामध्ये जात असताना पाहतोय अमर कासने संघ, कारण भलं मोठं आव्हान आहे आणि ज्या वेळेस मोठं आव्हान असतं त्यावेळेस कित्येक संघ आपण पाहतोय हताश होत आहेत ते पूर्ण करण्यासाठी. परंतु धाडस, जिद्द आणि चिकाटी जर तुम्ही ठेवली तर निश्चितच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडीशी हिंमत दाखवावी लागेल. परंतु ती हिंमत खचून गेल्यासारखं
वातावरण आपल्या मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. ज्या पद्धतीने ढगाळ वातावरण आहे त्या पद्धतीने त्यांच्या संघावरती आलेलं आहे संकटमोचन वातावरण आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू मिलन पायगाव संघास शुभेच्छांचा वर्षा होत आहे. सन्माननीय दीपकजी भुरे साहेब यांच्या माध्यमातून पायगाव संघास शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. अनिल टन होत आहे. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय कारण गोलंदाजी अचूक टप्प्याची पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिल्या काही मॅची गोलंदाजाच्या जोरावरती विजय करता आल्या. इथं मात्र आपण पाहू शकता फटकेबाजी चांगली झाली पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी ही त्याहून अधिक पाहायला मिळते न्यू मिलन पायगाव संघाची. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार, एक दमदार आणि खणखणीत मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ब्लास्ट पाहायला मिळाला 6 धावांसाठी. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके मात्र इथनं चालू झालेले आहेत. दुसऱ्या इनिंगचा जो तिसरा षटक असतो तो खूप महत्त्वाचा असतं कारण इथनंच गणित बनतंय की या षटकामध्ये जेवढ्या धावा जमतील तेवढ्या धावा आपल्याला कमी होतील शेवटच्या षटकामध्ये आणि फलंदाजांचं मात्र तिथनं गणित चालू राहत आहे. परंतु भलं मोठं आव्हान आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 23. अजून विजयासाठी 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. थोडंसं आव्हान किचकट आहे परंतु एक जादूभरी फलंदाजी करावा लागेल. 5 फटकार तरी मोठे लावावे लागतील विजयासाठी. परंतु गोलंदाजीसाठी येतोय नितीन ज्याने खरोखरच फलंदाजी करत असताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आपण पाहतो चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने. ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही आहे कारण चित्र थोडंसं कठीण आहे. मोठे फटके हवाई फायर कराव्या लागेल. पल्ला खूप लांबचा आहे तर बाईकचा रस्ता नाही आहे तर आपल्याला हेलिकॉप्टरचा यूज करावा लागेल. तर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू येतो ऑफसाईडच्या दिशेने आणि इथं मात्र आपण पाहू शकता चौकार येतो. अशाच फटक्यांची गरज आहे. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता 29. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजे येणारे 4 चेंडू आणि या क्रिकेट पटलावरती सर्वात मोठे फटके षटकारच मारावे लागतील तर पाण्यासारखं राहील. काय घडतंय या वेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑफसाईडला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरी धावसंख्येने काय होणार नाहीये तर इथं मात्र चित्र स्पष्ट होतंय. न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूने 90% सामना झुकलेला पाहतोय आपण. क्रिकेट आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतोय. अजून एक आपण पाहू शकता कार्पेटच्या सहाय्याने स्ट्रोक. एकच धाव. आता मात्र इथं औपचारिकता उरलेली आहे या सामन्यातील. विजयाचं शिक्कामोर्तब मात्र न्यू मिलन पायगाव संघाने केलेला आहे. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत आपण निश्चित करू शकत नाहीये कोण विजय होईल. फक्त भाकीत करू शकतोय. इथे अजून एक धाव काढली जाते. तर या पारीतील शेवटचा चेंडू आहे आणि विजयाचा द्वार एक पाऊल टाकण्याच्या तयारीत न्यू मिलन पायगाव संघा. याच बरोबर आपण पाहू शकता विजय संपादन करतोय न्यू मिलन पायगाव संघ. हडलक अमर कासने गुड लक न्यू मिलन पायगाव. आणि निश्चित आपण पाहिलं होतं विजयाचा शिल्पकार ज्यानं शिकच दिली होती, पराभवाची धूळ चारली होती, तो नितीन या स्पर्धेचा ठरतोय मानकरी. नितीन आपण लगेच स्टेजवर यायचंय. आपला मॅनेजमेंटचा पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले ते सन्माननीय
कल्पेजी मस्के साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. मानकरी ठरतोय नितीन, आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. आणि चला दोन्ही संघाच्या संगणक आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. विशेष करून गावदेवी भादवड या संघाचा संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेलकम प्रल्हादजी नाईक. प्रथम आपण या ठिकाणी नितीन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. सिक्काच तमिळनाडू या ठिकाणी आपण पाहिलं होतं. अमर कासने संघाला विजयाचा शिल्पकार न्यूमिलन पायगाव संघाचा नितीन एक जबरदस्त फलंदाजी ज्या बॅटमधून आपण पाहिली होती तोच ठरतो विजयाचा शिल्पकार. कल्पेश मस्के यांच्याकडनं एक आकर्षक गिफ्ट ट्रॉफी त्यांना दिली जाते. धन्यवाद नितीन अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर चला आपण जाऊया दोन संघांमधून पुढील नाणेफेक करण्यासाठी टॉसबॉक्स मध्ये. गावदेवी भादवड भगवानजी भोईर अडलक, प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. भगवानजी भोईर. चला दोन्ही संघांमधून नाणेफेक केली जाणारे दोन्ही संघाचे संगणक आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर कल्पेशजी मस्के साहेब त्याचबरोबर भालचंदजी मस्के साहेब आपण या दोन्ही संघांमधून नाणेफेक करायची आहे.